नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचे रान या कादंबरीचा दुसरा भाग अर्थात सीझन 2. आणि आजचं प्रकरण आहे सातमाईंचा आणि आजीचा तेढा. त्या रात्री आमचा वाडा झोपला नव्हता. माझ्या आत्यांनी आणि आयांनी इरली काकूंना देण्यासाठी हे ते करून त्यांची बांधाबांध चाललेली होती. आजीने त्या रात्री इरली काकूंना त्यांच्या माझघरात जाऊ दिलं नाही. तिने ते माझघराचं दार उडवून त्या दाराला कडी घातली होती आणि नंतर ती इरली काकू आणि आत्मा तुकादादांना जवळ घेऊन बसली. तेव्हा रामदास काका आत्याजवळ होते. त्यावेळी आम्ही सगळ्या पोरीही आजीजवळ होतो आणि कधी नाही ते इरली काकू मला म्हणाल्या, "ये सरस्वती, बाळ माझ्याजवळ बस. मी तुला खूप छळलं ना गं, मला क्षमा करो." तसं मी रडत नाही काकू असं म्हणून त्यांच्या कुशीत शिरले होते. त्यावेळी एक मात्र झालं होतं. आमच्या सखाच्या त्या झपाट्यानं त्या रात्री इरली काकूंचा वाड्याबद्दलचा सगळा दुरावा दूर करून त्यांना आमच्याजवळ पुन्हा पूर्वीसारखं आणलेलं होतं. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 बैलगाड्या आमच्या वाड्यातनं रामदास काका, इरली काकू, आत्मा, तुकादादा तसंच गुरुजी, शिवा काका आणि नागो काकांना घेऊन सुटल्या होत्या. आणि जाताना आजीचं न ऐकता इरली काकू बराच वेळ आपलं माझघराचं दार बंद करून रडत होत्या. त्यावेळी आम्हाला अस्पष्ट असा सखाच्या रडण्याचा आवाजसुद्धा येत होता. आजीने आम्हा कोणाला, अगदी आत्यालासुद्धा तिथे जाऊ दिलं नव्हतं. नंतर रामदास काका जाताना आजी त्याच्या कपाळाचं चुंबन घेऊन रडत म्हणाली, "लेकरा, तू इथली अजिबात काळजी करू नकोस. तसंच नागो, शिवा, तुला एखादं भाड्याचं घर किंवा वाडा शोधेपर्यंत तू आबांजवळ राहा. मी आणि आनंदी महिन्यातनं 4-5 दिवस तुझ्याजवळ येऊन राहू. तसे आम्ही सगळे अधूनमधून तिथे येत राहू, पण तू इरलीला सांभाळून राहा रे बाबा." त्यावेळी आम्ही पोरांनी आमच्याजवळच्या आमच्या मौल्यवान अशा काही गोष्टी म्हणजे आमच्या पेन्सिली, खोडरबर, मोरपिसं, सागरगोटे, आमचे छोटे रुमाल, आमच्या रिबिनी आमच्या त्या 2 दादांना भेट आणि आमची आठवण म्हणून दिल्या. तेव्हा आमच्या दोन्ही दादांनी त्या चांगल्या मायेनं घेतल्या. तुकादादा तर गहिवरून म्हणाला, "खरं तर तुमच्या या भेटी आम्हाला आवडल्या नाही आहेत, पण तरी आम्ही त्यात आमच्याजवळ तुमच्या आठवणी म्हणून ठेवणार आहोत." आम्ही पोरं रडता रडता हसलो होतो आणि मी पटकन माझ्या आईजवळ जाऊन 2 रुपये घेऊन आले आणि दोन्ही दादांना 1-1 रुपये देताना आजीची नक्कल करत म्हणाले, "दादा, या रुपयाचं काही खायला घेऊन खा आणि आबर चबर खाऊ नका." तेव्हा तुकादादा म्हणाला होता, "आमच्या एकट्या सरस्वतीला अक्कल आहे कुठे काय भेट द्यायची." हे ऐकताच यमी, चिंगी, सगुणा, यशा, मुरली आणि मंजी आपापल्या आईकडे धावल्या होत्या. त्या दिवशी दोन्ही दादांना बरेच रुपये मिळाले होते, परंतु जेव्हा आमच्या तातूनं त्या दोघांना 5-5 रुपये दिले तेव्हा त्याची भेट त्या दोघांना सगळ्यांपेक्षा जास्त आवडली होती. नंतर जाताना आम्ही सगळेच जण एकमेकांचा निरोप घेऊन खूप रडलो. त्या दिवशी प्रथमच वाड्याच्या परंपरेप्रमाणे कुणीही सातमाईंच्या पारावर त्यांचा निरोप घ्यायला गेलं नव्हतं. जेव्हा त्या सगळ्यांच्या बैलगाड्या दिसेनाशा झाल्या, आम्ही सगळेजण वाड्यात आलो, तेव्हा आमचा वाडा एकदम भकास आणि रिकामा झालेला होता. त्या दिवशी इरली काकूंचं ते अहोरात्र ऐकू येणारं रडणं, ते हुंदके आता संपले होते. आता वाड्यात एक भकास उदासीनता भरून राहिली होती. आता एखाद्या गोष्टीची नेहमी सवय झाल्यानंतर ती गोष्ट एकदम संपून गेली की मनाला कसं अस्वस्थ वाटतं, तसंच ते इरली काकूंचं नेहमीचं रडणं संपून गेल्यावर आम्हा सगळ्यांना अस्वस्थ आणि कसं तरी वाटलं होतं. त्यावेळी आमची आजी, आत्या आणि आमच्या आया आपापल्या चुलीकडे डोळ्याला पदर लावून बसल्या होत्या, तर विठ्ठल काका आणि माझे बाबा पान खात ओसरीवर बसले होते. आमचा तातू तिथेच मान खाली घालून बसला होता. त्यावेळी आम्हा सर्वांनाच ते आमच्या वाड्याचं रिकामं होणं आणि आमच्या लाडक्या सखाचं ते अडकणं फार क्लेशदायक झालेलं होतं. आमच्या मंगी काकू, नागो काका आणि शिवा काका नसल्यामुळे गुणाकाकांच्या चुलीजवळ जेवायला गेल्या होत्या. त्यामुळे सगुणा आपल्या आईला स्वयंपाकात मदत करत होती, तर कमळी काकू यमी चिंगीला घेऊन आपल्या चुलीजवळ बसल्या होत्या. येशा आणि मुरली काही बोलत आत्याजवळ बसले होते.
त्यावेळी मी एकटीच माझ्या खोलीत बसून रडत होते. मला आमचा गोड सखा भूत झाला याचं फार वाईट वाटत होतं. देवा, त्या दिवशी मला कसली बुद्धी झाली की मी झोपायला गेलेल्या सखाला घेऊन कालिया नदीकडे गेले. जर मी त्यावेळी त्याला कालिया नदीवर नेलं नसतं तर कदाचित आज सखा, इरली काकू आणि रामदास काकासुद्धा इथे असते. आत्मा तुकादादा चिकोडीला शिकायला गेले असते. त्या एका भयंकर घटनेनं एक कुटुंबच आमच्यामधनं कायमचं निघून गेलं होतं. मी तो सगळा विचार करत असताना अचानक मला वाटलं, भूत म्हणजे काय? आमचा छान सखा भूत झाला होता. त्या माझघराच्या दाराच्या कोपऱ्यात होता. तिथे माझा सखा होता, ज्या सख्यासाठी आम्ही सगळेजण तळमळत होतो. काकूंना त्या अंधारातून काढण्यासाठी तो रडत होता. मला वाटलं कदाचित मी त्याला त्या अंधारातून उचलून काढू शकीन का. तसं मी बाहेर येऊन त्या इरली काकूंच्या दाराकडे बघितलं तर त्या दाराला फक्त कडी लावली होती. मी क्षणात काहीतरी ठरवलं आणि आपण सरळ आत जायचं, सखा आहे का नाही बघायचं आणि जर तो तिथे असला तर त्याला सरळ उचलून ओसरीत आणायचं, म्हणजे सगळी झंझट संपून जाईल. तेव्हाच मी बघितलं माझी आजी आत्याशी काहीतरी बोलत बोलत ओसरीवर येत होती. मी चटकन विचार केला की आजी ओसरीवर असताना मला आता इरली काकूंच्या माझघरात जाता येणार नाही. तसं मी पटकन त्या दाराची कडी काढून त्या माझघरात गेले होते. मी त्या माझघराच्या दारातनं आत बघितलं तर मला आता ते माझघर भयंकर भाकास आणि उदास वाटलं होतं. इरली काकूंची चूल विझलेली होती आणि एक विचित्र अशी शांतता तिथे होती. अनेक वेळा कधी एकटंच संध्याकाळी बांधावर उभा असताना त्या झपाटलेल्या बाभळीच्या रानाकडे अशी शांतता मी अनुभवली होती. तसं मला एकदम कसंसं झालं. मी हलकेच पुढे सरकले. त्या दाराआड बघितलं तर तिथं कुणी नव्हतं. आजूबाजूला बघितलं तर तिथे कुठेही सखा नव्हता. मला वाटलं कदाचित आमचा सखा आपल्या कुटुंबाबरोबर कोल्हापूरला गेला असावा आणि मी बाहेर जाण्यासाठी वळलेच होते आणि मला तो तिथे दाराच्या आड कोपऱ्यात उभा असलेला दिसला. हो, तो माझा प्रिय सखा तिथे उभा राहून माझ्याकडे बघत होता. देवा, त्या दिवशी मी त्याला कालिया नदीवर नेलं होतं त्यावेळी त्यांनी घातलेले तेच कपडे त्याच्या अंगावर होते आणि तो माझा सखा अगदी पूर्वीसारखा छान दिसत होता. परंतु मला बघताच तो माझ्याकडे धावत हसत न येता तो त्या कोपऱ्यात सरकून लपत होता, पण त्यावेळी त्याची स्थिर नजर माझ्यावर रोखलेली होती. सखाला बघताच मी माझं भान हरपून अत्यंत आनंदाने ओरडले, सखा, माझ्या राजा, ये, माझ्याकडे ये. आणि तो हलकेच तसंच स्थिरपणे माझ्याकडे बघत बघत पुढे सरकला होता. तेव्हा त्याला उचलून कडेवर घेऊन त्याचा पापा घ्यावा म्हणून मी माझं तोंड त्याच्याजवळ आणलं. तेव्हा मला त्याचं ते निर्मळ बालिश डोळे विलक्षण क्रूर आणि कसे तरी वाटले. तसंच त्याला एक विचित्र अशी दुर्गंधी येत होती. म्हणून मी त्याचा पापा न घेता त्याला आजीकडं न्यावं म्हणून मी घाईघाईनं दाराकडे वळलेच होते, पण मला त्या दाराकडे वळताच येईना. माझ्या कमरेवरचा सखा एकदम जड जड झाला होता आणि माझ्या शरीराच्या सगळ्या संवेदना नष्ट होऊन मी अगदी थंड पडत चालले होते. त्यावेळी माझा सखा कानात मला म्हणत होता, सरस्वतीताई, तू सगुणा मला फार आवडता. आता मी तुला जाऊ देणार नाही. चल, आपण घोडा घोडा खेळूया. आणि मला कळलं की आत्ता जे माझ्या कमरेवर आहे ते सखा नाही, वेगळंच काहीतरी अनैसर्गिक असं आहे. मी अत्यंत घाबरून जीवाच्या आकांतानं ओरडले, आज्ये, आज्ये. तेव्हाच सखाचे ते लहानसे हात माझ्या गळ्यावर येऊन घट्ट बसले होते. मी ते हात सोडवायच्या धडपडीत खाली पडले. तेव्हा खाली पडता पडता मी बघितलं दारात माझी आजी, माझे बाबा, आत्या, विठ्ठल काका उभे होते आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधार साचलेला होता. मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी माझ्या रडणाऱ्या आईच्या कुशीत होते. सगळा वाडा माझ्याजवळ उभा होता. मी आजीचा हात घट्ट धरून म्हणाले, आजी, सखा तिथे आहे. आणि नंतर मी घडलेला तिथला सगळा प्रकार त्या सर्वांना सांगितला. ते ऐकून आजी म्हणाली, सरस्वती, मी सांगितलं होतं ना तिथे कोणी जायचं नाही. तुम्हा पोरांना ना फार उत्सुकता असते ग. तसं मी आजीला रडत विचारलं, आहे, आपला सखा झपाटा झाला आहे का? आजी, अगं, तो पहिल्यासारखाच दिसत होता.
त्यांनी मला ओळखून हाकसुद्धा मारली होती, जा आजे तू सखाला घेऊन ये, तो येईल तुझ्याबरोबर. चिंगी तेव्हाच म्हणाली, आजे मी जाऊन सखाला बघून येऊ. तेव्हा आजी रागानं म्हणाली, आनंदे जा त्या माझघराला कडी लावून हे पुढचं दार कुलूप लावून बंद कर, नाही तर ही पोरं काही ऐकणारी नाही आहेत. आणि आत्यानं तसं केलं. नंतर आजी मला म्हणाली, सरस्वते आपला सखा झपाटा नाही तर झपाटा आहेत त्या सातमाई. त्याला नेऊन त्यांचं समाधान झालं नाही म्हणून त्या आता त्याला छळत बसल्या आहेत. आता त्याच त्याला सोडवून आणू देत. तेव्हा माझे बाबा माझ्या डोकीवरनं हात फिरवत आजीला म्हणाले, आये आपण किती दिवस अशा त्या दादाच्या खोल्या बंद ठेवणार आहोत. त्यापेक्षा आपण एखाद्या मांत्रिकाला बोलवून सखाला श्राद्ध वगैरे घालून त्याची शांती करूयात ना. आजी पुन्हा रागानं म्हणाली, अजिबात नाही बाळकृष्णा, मी सखाला कसलीही शांती करणार नाही. या 2 महिन्यात जर सातमाईंनी सखाला तिथून सोडवलं नाही तर सखासारखंच या वाड्यातलं सातमाईंचं अस्तित्व मी संपवून टाकेन. तेव्हा तूर्त आपण शांत बसायचं, एवढंच आपल्या हातात आहे. आता आमचे आत्मा तुका कोल्हापूरला गेल्यामुळे आम्हा पोरांमध्ये तातूच असा सगळ्यात मोठा होता. पण गंमत काय होती, आमच्या या बैलवेड्या तातोबाला आम्हा मुलांमध्ये खेळायला अजिबात रस नसायचा. तसा तो पूर्वी आत्मा तुकाबरोबर बाभळीच्या रानात चोरशिपाई खेळायला येत असे, पण ते सुद्धा फार क्वचित. तसा आमचा हा तातू सदानकदा गाई म्हशीच्या शेणाच्या वासात रमलेला असे. त्याचा ठरलेला कार्यक्रम म्हणजे उठल्याबरोबर सगळ्या म्हशींचं दूध काढणं, गोठा साफ करणं, जनावरांचं चारा पाणी बघणं, कडबा काढणं, वाड्याची दारं रात्री 7च्या अगोदर बंद करून सकाळी ती लवकर उघडणं वगैरे वगैरे. त्याच्या या रटाळ दिनचर्येत आमच्याबरोबर खेळणं कुठेच बसत नव्हतं. पुढे आम्हा मुलांचं देखील ते खेळणं इरली काकूंच्या रडण्यात आम्ही हरवून टाकलं होतं. तसं आम्हा मुलांचं पूर्वी सखा असतानाचे दिवस होते ना, ते खूप चांगले होते. त्यावेळी बाभळीच्या रानात आम्हा मुलांबरोबर किन्ना काकांचे कावत्या मावत्या खेळायला येत आणि नंतर घरी जाताना आपल्या खिशात काहीबाई घालून निघून जात. त्यांना अशी चोरी करायची सवय वाईट होती. त्यात ते दोघं मेले करायचे काय. आम्ही पोरींनी त्यांचं जरा काही ऐकलं नाही की ते मेले आमच्या ढोंगणावर फटाफटा मारत, कधी ढोंगणाला चिमटे काढत तर कधी कळ येईल एवढा गालगुच्चा घेत. तसं आम्ही अनेकदा आत्मा तुकादादांकडे त्यांच्या या घाणेरड्या वागण्याबद्दल तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्या 2 बैलांना त्याबद्दल विचारल्यावर त्या दोघांनी त्यांच्याच ढोंगणावर फटाफटा चापट्या मारल्या होत्या आणि दोघं बैल हसत हसत म्हणाले, आज आत्मा तुका तुमच्या ढोंगणावर आम्ही चापट्या मारल्या आहेत, उद्या बघ काय करतो आम्ही. काय करणार तुम्ही. तेव्हा आत्मा तुकादादा एकमेकांच्या तोंडाकडे बघत गप्प राहिले. आता आमच्या नियमाप्रमाणे आम्हा मुलांना कोणा मोठ्याकडे त्याची तक्रार करता येत नव्हती. आता तसं आत्मादादाने आम्हाला सांगितलं होतं की कावत्या मावत्या खेळायला असले की तुम्ही मुलींनी तिथे खेळायला यायचं नाही. तरी मेलं व्हायचं काय. आम्ही पोरी असं वाड्यात थांबलो आणि त्या झपाटलेल्या बाभळीच्या रानातनं आम्हाला आत्मा तुकादादाचे, कावत्या मावत्याचे, यशा मुरलीचे हसण्या ओरडण्याचे आवाज ऐकू आले ना की आम्ही पोरी न राहून त्या रानाकडे पळताना आपापसात म्हणायचो, मारू देत, त्या कावत्या मावत्याने आमच्या ढोंगणावर चापट्या मारल्या तरी चालतील, पण आपण खेळायला जायचं. नंतर कावत्या मावत्यानं कितीही आमची ढोंगणं फोडली तरी आम्ही ही हसत हसत त्यांच्याबरोबर खेळायचो. एकदा मात्र त्या कावत्यानं माझ्या ढोंगणावर ये म्हशी म्हणून लाथ मारली. तेव्हा मात्र मी संतापून त्याला थांब मेले असं म्हणून सरळ आत्याला जाऊन सांगितलं. तेव्हा आत्यानं येऊन त्या दोघांना खर्राट्या घेऊन असं झोडकलं होतं सांगू. त्यानंतर आत्याने आम्हा पोरींना सांभाळायची जबाबदारी तातूला दिली होती. पण व्हायचं काय की हा तातू मेला खेळायला यायचं नाही, मग आम्हाला काय सांभाळणार. त्यात हे कावत्या मावत्या बैल काय करायचे, आमच्या वाड्यात खेळायला आले की ते काही बाई खिशात घालून न्यायचे आणि अगदीच काही मिळालं नाही तर बाहेर सुकवलेल्या 4 शेण्या तरी घेऊन जायचे. कारण म्हणे त्यांच्या आजीने त्यांना शिकवलं होतं, कधीही कुठे गेल्यानंतर रिकाम्या हातानं कधी आपल्या वाड्याकडे येऊ नये. तशानं लक्ष्मी रागवून घरातनं निघून जाते. आणि हे दोघं आपल्या वाड्यातल्या लक्ष्मीला टिकवण्यासाठी हा चोरीचा उद्योग करत होते. आणि हे दोघं खेळायला आले ना की कधी म्हणून नीट खेळायचे नाहीत.
आता तुका आत्मादादांनी शिवाजी महाराजांचा खेळ खेळायचं ठरवलं की हे दोघे चोर आपण शिवाजी महाराज होणार म्हणून नेहमी शिवाजी महाराज होणाऱ्या तुकाराम दादाशी भांडत बसत. त्यावेळी तुकादादा त्यांना सांगत असे, हे बघा कावत्या मावत्या, शिवाजी महाराजांचे डोळे काळे होते, औरंगजेबाचे अफजलखानाचे डोळे घारे होते, त्यामुळे अर्थात मी शिवाजी होणार आणि तुम्ही दोघं औरंगजेब अफजलखान होणार. मग आम्ही पोरी जोरात त्यांना चिडवत ओरडायचो, मुसलमान मुसलमान तुमचं इथे काय काम. मग आमच्या ढुंगणावर त्यांनी चापट्या फटा मारायला सुरुवात करायची. आता या दोघांनाही का शिवाजी महाराज व्हायचं होतं, त्यात एक गोम होती. जेव्हा आम्ही पोरं तुकाराम दादा उर्फ शिवाजी महाराजांच्या समोर शिवाजी महाराजांचा विजय असो असं बेंबीच्या देठापासनं ओरडत त्यांना वाकून मुजरा करायचो, तेव्हा ह्या दोघांना वाकून तुकारामाला मुजरा करायला लागे. तेच त्या दोघांना नको असायचं. त्यामुळे हे दोघं काय करत, आमचा खेळ संपला रे संपला की आमच्या तुकादादाची काहीतरी खोडी काढून त्याला ते शिवाजी महाराजांच्या भूमिकेचा राग धरून बेदम चोपतात आणि चोपताना घ्या शिवाजी महाराज म्हणून मारत असत. परंतु एकदा तातूनं ते बघितलं तेव्हा तो आपल्या मांड्या थोपटून त्यांच्यावर झेपावला. पण त्या दोन मेल्या बैलांनी दोघांनी मिळून तातूलाच चांगला मारला. त्यानंतर तातू देखील त्या बैलांनी तुकादादाला कितीही मारलं तरी स्वतःमध्ये पडायचा नाही. आता आम्हा सगळ्या पोरांना तो शिवाजी महाराजांचा खेळ फार प्रिय असल्यामुळे आम्ही तो बंद ठेवू शकत नव्हतो. परिणामी बिचारा आमचा शिवाजी महाराज कावत्या मावत्याकडनं खेळ संपल्यानंतर मार खात राहिलेला होता. आमचे आत्मा तुकादादा कोल्हापूरला गेले आणि आम्ही पोरं फार एकटे पडलो होतो. एकदा मी, सगुणा, यमी, मंजी, चिंगी, येशा, मुरली आमच्या सोडलेल्या बैलगाडीजवळ बसून त्या आमच्या दोन दादांच्या आठवणी काढत होतो, तेव्हाच कावत्या मावत्या आमच्या वाड्याकडे आले आणि म्हणाले, चला रे आपण शिवाजी महाराजांचा खेळ खेळूया, आज कावत्या शिवाजी होणार आहे. आम्ही सरळ त्या दोघांना नकार दिला. तेव्हा जाताना कावत्या माझ्याकडे रागानं बघत म्हणाला, मावत्या, या काळ्या मारकुड्या म्हशीनं या सगळ्यांना आपण खेळायला जायचं नाही आहे असं सांगितलेलं असावं. मी सुद्धा रागानं कावत्याला म्हणाले, कावत्या, मेल्या मारकुड्या बाईला, मी कशाला कोणाला तुमच्याबरोबर खेळायला जाऊ नका म्हणून सांगू, तरी माझं म्हणाल ना तर मी मात्र तुमच्याबरोबर कधीही खेळणार नाही. आणि त्या मेल्या कावत्याने माझ्या पायावरच दगड उचलून मारला. काय कळवळले होते मी तेव्हा. मला असं मारून ते दोघं जायला लागले तेव्हा मी काय केलं, तिथे जवळच शेणाचा पोळा पडला होता, तो उचलला आणि सरळ कावत्याच्या पाठीवरच मारला आणि सरळ आत्याच्या माझघराकडे पळाले. आता आम्हाला आमचे दोन्ही दादा इथे नसताना त्यांच्या अधिकाराची सूत्र कावत्या मावत्याच्या हातात द्यायची नव्हती. तसे ते फाजील दोघं आम्हा कोणाला आवडत नव्हते. तो मेला कावत्या जरा कुठे आमच्या वाड्याकडे आला की सगुणेसाकडे एक डोळा बारीक करून बघत राहायचा. एकदा मी त्याला म्हटलं, काय रे कावत्या, तू सगुणेकडे बघताना तुझ्या एका डोळ्याला रोग होऊन तो बारीक होतो का? पण नंतर माझ्या बोलण्याचा काय परिणाम झाला तो तुम्हाला माहीत असेलच की. आमच्या आत्मा तुकादादाचं आम्हाला हेच वाईट वाटत होतं. यावर्षी 8वीच्या अभ्यासाच्या निमित्तानं शाळेत आणि संध्याकाळी ओसरीवर सतत ते आमच्या सहवासात होते. परंतु आता ते एकदम निघून गेल्यानंतर आम्हा पोरांना त्यांचं ते नसणं फार जाणवलं होतं. त्यात आमचा गोड साखा असा झपाटा झाला याचं मरणप्राय दुःख आम्हाला होतं. परिणामी ह्या दिवसात आमच्या वाड्यावर एक विचित्र दुःखाचं सावट आलं होतं. त्यात माझ्या वृद्ध आजीनं सखाचं ते असं अडकणं आपल्या मनाला फार लावून घेतलं होतं. माझ्याबरोबर घडलेल्या प्रकारानं ती तर फार व्याकुळ झाली होती. तिला माहिती होतं सखा माझा गळा दाबू बघत होता आणि याचाच अर्थ आता त्याचं एका वाईट पिशाच्यात रूपांतर व्हायला लागलं होतं आणि आता वाड्यात ते सगळ्यांनाच हानिकारक होतं. त्यामुळे त्याला लवकरात लवकर मोक्ष मिळवून देणं फार आवश्यक होतं. तसं सखाचं हे असं झालं आहे हे आमच्या वाड्यानं गावापासनं गुप्त ठेवलं होतं. गुरुजींना देखील तसं सांगितलं होतं आणि त्याचं एकच कारण होतं की आमच्या सातमाई असताना देखील सखा असा अडकला आहे असं जर गावात कळलं असतं तर गावचा सातमाईंवरचा विश्वास उडाला असता.
नाही म्हटलं तरी आजी सातमाईंना कितीही बोलू दे, पण आजीचा त्यांच्यावर नितांत विश्वास होता आणि त्या विश्वासामुळे ती आता फक्त बघणार होती ते काय करतायत. तरीसुद्धा तिला आणि आमच्या वाड्याला भीती पडली होती की आमच्या सखाचं आमच्या आराकाकांसारखं व्हायला नको. आणि शेवटी न राहून माझ्या आजीनं काय केलं, वाड्यात सखाच्या नावानं अगदी शिरगुप्पीचा भटजी बोलवून जेवण केलं. तेव्हा त्याच्या नावानं पान आणि पाणी ठेवलं. तरी देवा, त्या पानाभोवती इतके कावळे जमूनसुद्धा एकासुद्धा कावळ्यानं ते पान उष्टावलं नव्हतं. त्या दिवशी मात्र माझी आजी खूप रडली होती. त्यानंतर बिचाऱ्या आजीनं कधी नाही ते लिंबोणी काकांना बोलवून शिवा भक्ताकडनं सखाच्या नावानं कोंबडं कापून वडे तळून त्याला पान ठेवलं होतं, फक्त आपल्या समाधानासाठी. त्यानंतर मात्र आजी दररोज इरली काकूंच्या खोलीचं कुलूप उघडून त्यांच्या त्या थंड चुलीजवळ सखाच्या नावानं जेवण आणि पाणी ठेवायला लागली. तरी नंतर आजीला तिथे कधीही सखाचा भास झाला नव्हता. तरी रोज त्याचं ते भरलेलं ताट उचलून आणून तिथे ताजं ताट ती ठेवतच राहिली होती. आता ती आम्हा पोरांनासुद्धा सखाला ताट ठेवण्यासाठी इरली काकूंच्या चुलीजवळ पाठवत असे. परंतु मी मात्र कधीच माझ्याजवळ घडलेल्या त्या घटनेमुळे इरली काकूंच्या माजघराकडे फिरकलेले नव्हते. आणि एकदा काय झालं, गुणा काकूंनी सगुणेला काहीतरी खायला केलेलं सखाला ठेवण्यासाठी इरली काकूंच्या माजघरात पाठवलं. आजीने काय केलं होतं, त्या इरली काकूंच्या माजघरात सखाचा भास कोणाला झाला नव्हता म्हणून ती इरली काकूंचं दार मुद्दामच उघडं ठेवत होती, कारण बंद दाराआड काहीही लपून राहतं हे तिला माहिती होतं. तर मी काय सांगत होते, तर आमची सगुणा ते खाण्याचं घेऊन इरली काकूंच्या माजघरात गेली आणि ते ताट ती चुलीजवळ ठेवत असताना तिचा हात लागून वरच्या फळीवरची मिठाची बरणीच खाली पडली होती. तसं सगुणेला वाटलं सखाच तिथे आला आहे आणि अत्यंत घाबरून इकडे तिकडे बघत असताना तिथल्या फळीआडून एक लहानसा उंदीर बाहेर येऊन तो चिक्कीचा तुकडा खायला लागला. तेव्हा सगुणा अतिशय घाबरून तिथनं पळाली. त्यावेळी मी ओसरीवर बसून गणितं सोडवत होते. सगुणा माझ्याजवळ येऊन बसत हलकेच म्हणाली, सरस्वते, भूत कधी उंदराचं रूप घेतं का गं? मी मूर्खासारखं तिला काय झालं न हे विचारता म्हणाले, सगुणे, अगं भूत उंदराचंच काय, कोणाचंही रूप घेऊ शकतात. अगं ते सापाचं, सरड्याचं, टिटवीचं सुद्धा रूप घेऊ शकतात. आणि त्या दिवसापासून बिचारी आमची सगुणा उंदराला खूप घाबरायला लागली. कारण त्या वाईट दिवशी माझ्या कमरेवरनं सखाला उचलून तिनेच कातळावर ठेवलं होतं. त्यामुळे आता तिला जरा कुठे धान्याच्या पोतीजवळ एखादा उंदीर दिसला की ती हात जोडून पुटपुटायला लागे, सखा मला क्षमा कर, मला सरस्वतीला देवाशपथ माहिती नव्हतं रे, तू कातळावरनं पडशील. त्यावेळी मी मात्र सगुणेचं हे पुटपुटणं ऐकून तोंड लपवून हसत राहील. पण ह्या दिवसात माझ्या मनावर एक विचित्र दडपण आलं होतं. मी त्यावेळी माझ्या मृत्यू पाहिलेल्या सखाला प्रत्यक्ष बघितलं होतं आणि माझ्या लहान मनावर त्या गोष्टीचा फार परिणाम झाला होता. आता या जन्मात तरी मी माझ्या सखाचं ते प्रत्यक्ष पाहणं विसरणार नव्हते. त्यावेळी अनेकदा मला रामदास काकांनी अर्थासह सांगितलेला रामदास स्वामींचा तो श्लोक आठवत असे, मना वासना चुकवी येर झारा, मना वासना सांडी रे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. म्हणजे हे मना, तू सज्जन आहेस, थोर आहेस, तरीही हे मना मी तुला सांगतो, प्रत्येक मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो आणि त्या प्रत्येक जन्मी तो आपल्या पदरी निराशाच घेतो. तरी हे मना, त्याला हे असं वारंवार निराश होणं टाळता येईल. तरी जर त्यांनी भौतिक वस्तूंचा, धनसंपत्तीचा आणि लैंगिक सुखाचा त्याग करून एखादी साधना करून चैतन्याचा अनुभव घेतला तरच त्यांची ह्या पूर्वजन्मातनं सुटका होऊ शकते. त्यावेळी असा हा विचार करणारी मी सरस्वती तेव्हा फार लहान होते. तरी देखील मला वाटत होतं आमच्या सखानं आपल्या पूर्वजन्मात असं काय केलं होतं की तो असा अडकला होता. सखाच्या त्या अचानक मृत्यूनं माझ्या मनावर इतका परिणाम झाला होता की अनेक वेळा मी माझे डोळे गच्च बंद करून तो डोळ्यासमोर येणारा गच्च काळोख अनुभवून नंतर त्या अंधाराला गुदमरून घाबरून डोळे उघडायचे. आता मला जाणवत होतं आमचा सखा किती लहान होता.
आणि त्या अंधारात अडकून भयानं तळमळणं त्याच्या दृष्टीनं किती क्लेशदायक आणि भयंकर होतं. त्यामुळे मी अनेक वेळा झपाटलेल्या रानात जाऊन सखा सखा ओरडून आतडं पिळवटून रडत असे. या दिवसात त्या सखाच्या दर्शनानं मी अगदी वेडीपिशी झाले होते. मी कुणाला बोलले नाही, तरी आता दिवसेंदिवस सखाच्या त्या प्रत्यक्ष दर्शनानं मी वेड्यागत व्हायला लागले होते. सतत माझ्या डोळ्यासमोर तो यायचा. मग माझ्या तब्येतीवर त्याचा परिणाम व्हायला लागला होता. तसं मी सातमाईंच्या पारावर कोणी नसलं की आजूबाजूला पाहून सातमाईंच्या समोर बसून ढसाढसा रडून अगदी त्यांना कळवळ्यानं म्हणत असे की सातमाईंनो, आजीला माहिती नाही आहे मी इथे आली आहे तुमच्याजवळ. तरी सातमाईंनो, आमच्या सखाला तुम्ही त्या अंधारातून सोडवा, तुम्हाला माझी शपथ आहे. वाटल्यास मला न्या, पण सखाला सोडवा. मी त्यावेळी सतत हे सातमाईंकडे मागितलेलं कोणालाच माहिती नव्हतं. तसंच मी चोरून सगळ्यांच्या नकळत सातमाईंच्या पारावर जाते हे सुद्धा वाड्यात कोणाला माहिती नव्हतं. नंतर त्या रात्री ते घडलं. त्या दिवशी मी आत्याच्या खोलीत तिच्या कुशीत गाढ झोपले होते. हल्ली सखाच्या त्या प्रकरणानंतर ना मी अनेक वेळा आत्याच्या जवळ झोपत असे. आजही मी आत्याच्याच कुशीत झोपले होते आणि रात्री मी स्वप्न बघितलं की मी ओसरीवर एकटीच बसून सखाच्या नावानं रडत होते. त्यावेळी अचानक त्या 7 अतिशय बुटक्या एकाच तोंडावळ्याच्या स्त्रिया मागच्या दारातनं आत आल्या, माझ्या समोर येऊन उभ्या राहिल्या. तेव्हा मी रडत रडत बघितलं, त्या संपूर्ण आमच्या देशावरच्या स्त्रियांसारख्या खेडवळ होत्या. त्यांच्या अंगावर तीच सातमाईंना आम्ही नेसवलेली लुगडी होती, चोळ्या होत्या. मी त्यांना ओळखलं, हो त्या आमच्या सातमाई होत्या. तसं मी एकदम उभं राहून रडत रडत त्यांना म्हणाले, तुम्ही सातमाईच ना? तशा त्या 7ही स्त्रिया एका स्वरात म्हणाल्या. म्हणजे त्या 7ही स्त्रियांची ओठाची हालचाल होत होती, पण स्वर एकच होता. सातमाई मला म्हणाल्या, सरस्वती, अशी डोळे गाळत राहू नकोस. अगं सखाराम का आमचा कोणी नव्हता? तो सातमाईंच्या वाड्यातच आमच्या पदराखालीच होता, पण जे घडणार होतं ते विधिलिखित होतं आणि विधिलिखितापुढे आम्ही काही करू शकत नाही. परंतु एक आहे, हे विधिलिखित घडल्यानंतर ते पुन्हा घडवून आम्ही त्यात बदल करू शकतो. हे बघ पोरी, तू फार हळव्या मनाची आहेस. आपला सखा परत येणार होता, पण त्याची वेळ झाल्यानंतरच. तरी आता कोणासाठी नाही, फक्त तुझ्यासाठी सखा लवकर येणार आहे. कारण पोरी, चांगल्या माणसाचं मागणं देवाच्या दारी जाऊन त्याचं बंद दार ठोठवत राहते. त्याला कधीतरी ते दार उघडावंच लागेल ना. तुझं ते ठोठावणं आमच्यापर्यंत आलेलं आहे. आणि ते ऐकून मी स्वप्नात आनंदानं हसले होते आणि तेव्हाच मला जाग आली. पहाट झाली होती. मी उठल्याबरोबर सगळ्यांना माझं ते स्वप्न सांगितलं. त्यावेळी माझी आई मला घट्ट कुशीत घेऊन म्हणाली, सरस्वते, तुला स्वप्नात का होईना सातमाईंनी आपलं दर्शन दिलं. खरंच भाग्यवान आहेस ग तू. त्या दिवशी माझी आजी हसत हसत माझी दृष्ट काढत म्हणाली, सरस्वती, तू कधीही कुणाशी वाईट वागू नकोस. तुझ्या भोवतालचं ते शुभ्र वलय आणि चांगल्या गुणांचा सुगंध नेहमी असा दरवळत ठेव ग बाळा. आत्याने मला जवळ घेतलं, मायेनं माझ्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि त्याच दिवशी सकाळी जनावरांसाठी कडबा आणायला मागच्या दारी गेलेला तातू आज्जे आज्जे करत पळत आजीजवळ येऊन म्हणाला, आज्जे, अगं तू दूर फेकलेली सातमाईंची समई पुन्हा त्यांच्यासमोर असून ती पेटलेली आहे. आजी शांतपणे म्हणाली, मला ते माहिती आहे रे तातू. मला पाहायचं होतं की सातमाई जिवंत आहेत का मेले आहेत. म्हणून मी तुम्हा कोणाला ती समई उचलू नका असं सांगितलं होतं. तरी त्या जिवंत आहेत. तर तेव्हा आमच्या आया आणि सगळेजण ते बघायला मागच्या दारी धावले. तर खरंच सातमाईंच्या समोरची ती समई जणू कोणी उचलून आणून पुन्हा समोर ठेवून पेटवली होती आणि त्या सातमाईंची मंद ज्योत त्या पहाटेच्या वाऱ्यातही न हलता तशीच स्थिरपणे तेवत होती. तरी माझी आजी काही ती तेवणारी समईची ज्योत बघायला मागच्या दारी आली नाही. तिने सातमाईंच्या विरुद्ध अगदी बंडाचा झेंडा फडकवला होता. त्या दिवशी माझी मात्र मज्जा होती. सगळेजण माझ्याकडे कौतुकानं बघत होते. मी पुन्हा पुन्हा त्या सगळ्यांना सातमाईचं वर्णन सांगत होते. त्या दिवशी गुणा काकूंनी आपल्या चुलीजवळ मला बसवलं. अगदी मायेनं सरस्वती जेव हो असं म्हणून आग्रहानं वाढलं. तर कमळी काकूंनी आणि मंगी काकूंनी मला खाऊ दिला.
त्या दिवशी रात्री आत्या मला जवळ घेऊन झोपताना माझ्या कानात पुटपुटली, जो आवडतो देवाला तोची आवडे सर्वांना. त्या दिवशी खरं तर त्या सगळ्यांनी माझं कौतुक अशासाठी केलं होतं की शेवटी आमच्या सातमाईंनी सखाबद्दल काहीतरी निर्णय घेतलेला होता. आता फक्त त्या सखाला कसं परत आणणार आहेत हेच आम्हाला बघायचं होतं. माझी आजी मात्र काहीही न बोलता शांत होती. त्या दिवशी आमची आत्या आजीला हळूच म्हणाली, आये, आता सातमाईंनी सखाबद्दल सरस्वतीकडे कौल दिलाय तर त्यांना आपण जेवण आणि पाणी ठेवायचं का? आजी शांतपणे म्हणाली होती, आनंदे, सखा परत आलाय का? तो परत आला की त्यांना जेवण वाढू, तोपर्यंत त्यांना बाभळीचे काटेच खात बसू देत. आत्या गप्प झाली होती. आमचे नागो आणि शिवा काका गुरुजींसह 8 दिवसांनी वाड्याकडे परत आले. आत्मा तुकादादाला आबांच्या ओळखीमुळे आबांच्या वाड्याच्या जवळच्या साने विद्यालय या शाळेत त्या दोघांचा दाखला घेऊन शाळेत जायला सुद्धा लागले. त्यावेळी शिवा आणि नागो काकांना रामदास काकांसाठी भाड्याचा वाडा घ्यायचा होता. नंतर जमीन घेऊन त्यांचा वाडा बांधायचं ठरलं होतं. पण आबांनी आपला जुना वाडाच त्यांना राहायला दिला आणि ते म्हणाले, मी उद्याच तो वाडा तुमच्या नावावर करून इरलीची सगळी जमीन तुमच्या नावावर करतो. खरं तर आबा आणि तिथल्या सगळ्या मंडळींना अचानक आलेल्या रामदास काका, इरली काकू, आत्मा तुकाला बघून धक्का बसला होता. तसंच त्यांना फार आनंदसुद्धा झाला होता. त्यावेळी आजींनी सांगितल्याप्रमाणे वाड्यात सखाबद्दल काहीही न सांगता त्यांना रामदास काका इतकंच म्हणाले होते की इरलीच्या तब्येतीचा विचार करून मी इथे कोल्हापूरला राहायचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी आबा आणि रमा काकू इरली काकूंना घट्ट जवळ घेऊन त्यांच्या केसावरनं हात फिरवत इतके ढासाढासा रडले होते की ते बघून तेव्हा आबांना रामदास काकांना त्यांनी दिलेल्या जुन्या वाड्याबद्दल किंवा जमिनीबद्दल नागो काका आणि शिवा काकांना काही बोलता आलं नव्हतं की आजींनी त्यांना जमीन घेऊन वाडा बांधायला सांगितलं आहे. त्यावेळी नागो आणि शिवा काका गप्प गुरुजींसह मांजरीवाडीत परत आले. त्यांनी जेव्हा हे सगळं आजीला सांगितलं तेव्हा आजी नंतर खेदानं म्हणाली, जाऊ दे रे शिवा, इरली त्यांच्या पोटचा गोळा आहे, आपण तिकडे थोडं दुर्लक्ष करायचं. आणि जेव्हा आत्यानं माझं ते सखाबद्दलचं स्वप्न, ती समयी आपल्या जागेवर येऊन तेवणं हे त्यांना सांगितलं तेव्हा शिवा काका म्हणाले, आये, तरी मला हे कळत नाही आहे की सातमाई सखाला कसं परत आणणार. आता समजा वाड्यात आम्हा कुणाच्या पत्नीला जर दिवस जाऊन समजा सखा परत आला तरी इरली वहिनी त्याला तसं दुसऱ्या कोणाकडे बघून अधिक कासावीस होत राहील ना. आजी शांतपणे म्हणाली की तू बोलतोयस ते खरं आहे रे शिवा, परंतु हा घोळ सातमाईंनी घातला आहे तो त्यांना निस्तरू दे, आपण फक्त काय काय होतंय हे बघायचं. गुरुजी आपल्या बिडीचे 2 झुरके घेऊन आजीकडे आपल्या चष्म्याच्या भिंगातनं बघत म्हणाले, आजीबाई, आपली सातमाईंची मांजरीवाडी फार लहान आहे, पण इथे घडलेल्या घटना फार मोठ्या आहेत. माझ्या दृष्टीनं आता हे गाव एक ऐतिहासिक स्थळासारखं महत्त्वपूर्ण झालं आहे. हे ऐकून माझी आजी वैतागून म्हणाली, गुरुजी, अहो कसलं कर्माचं ऐतिहासिक गाव? अहो माणसांनी स्वतःच केलेल्या आपल्या कर्माच्या करणीचा भोग ते भोगतात, त्याला का तुम्ही ऐतिहासिक महत्त्व देताय? अहो गौरीच्या कर्माच्या करणीचा भोग आरानी आणि सीतेने भोगला. तसंच आबांच्या वाड्यानं सातमाईंचे नियम मोडून आता त्याचा भोग आम्ही आणि आमचा सखा भोगतोय, ह्याला का ऐतिहासिक घटना म्हणता येईल? अहो तुमच्या त्या 3 आदर्श व्यक्तींनी सुद्धा असले भोग भोगले नसतील. तेव्हा आजीचं ते भाषण ऐकून गप्प बसलेल्या गुरुजींना कदाचित वाटलं असेल की कुठून झक मारली आणि आपण हे बोललो. असो, आता आमच्या वाड्यात त्या एका कुटुंबाच्या नसण्यानं आमचा भरलेला वाडा फार रिकामा आणि भकास झालेला होता. आम्हा सगळ्यांना आमच्या रामदास काकांची गैरहजेरी जाणवत होती. आता पूर्वीपासून आम्हा सगळ्यांना दर रविवारी काकांच्या त्या छान छान अभंगांची, काही कथा पुराण ऐकण्याची सवय झाली होती. आता आमचा प्रत्येक रविवार फार कंटाळवाणा जात होता. त्यात इरली काकूंच्या त्या चुलीकडच्या सतत मंदर रडण्याच्या हुंदक्याची सवय आम्हा सगळ्यांच्या अंगवळणी पडली होती आणि आता ते सगळं अचानक संपून त्या माझघराच्या कोपऱ्यात सखा अडकून पडलाय ही एकच भावना मनाला सतत डासत राहिली होती. आम्हा पोरांना तर आमच्या त्या 2 दादांच्या नसण्यानं अगदी उघडं पडल्यासारखं झालं होतं.
आता आम्हाला जाणवत होतं ते तुकादादाचं सतत आम्हाला मारणं किती सुखदायी होतं. एकदा कावते आणि मावते आमच्या वाड्यात आले. कावते आम्हा मुलांना म्हणाला, हे बघा आता तुमचे आत्मा तुकादादा इथे नाही आहेत. तेव्हा फक्त सगुणा सोडून सगळ्यांनी आम्हाला दादा मानून आमच्याबरोबर बाभळीच्या रानात खेळायला यायचं आहे. आणि आमच्या दादांची जागा घेऊ बघणाऱ्या त्या दोघांचा आम्हाला इतका राग आला. तरी मेलं त्या मारकुट्या बैलांसमोर कोण काय बोलणार ना. पण नंतर ते दोघं बैल खेळायला आमच्या वाड्यात आले की आम्ही आपापल्या चुलीजवळ जाऊन बसत होतो. आमच्या भरलेल्या वाड्यात काकांच्या त्या रिकाम्या खोल्या कशा तरी दिसत होत्या. आमची आत्या आणि आजी त्या सगळ्यांच्या जाण्यानं उदास झाल्या होत्या. काकांचं सगळं कुटुंब असं अचानक निघून गेल्यानंतर 1 महिना 1.25 महिन्यानं त्यांच्या त्या नसण्याची आम्हा सगळ्यांना हळूहळू सवय झाली होती. आणि नंतर तर काय आम्ही अभ्यासात रमलो होतो. आमचा वाडा पुन्हा नित्य कामकाजात बुडून गेला होता. आता आमच्या वाड्याला त्या रिकाम्या खोल्यांची सवय झाली होती. पण आमच्या सातमाई मात्र आपली समई तेवत ठेवून तशाच पारावर तहानलेल्या भुकेलेल्या उभ्या राहिल्या होत्या. आमची आजी त्यांच्याकडे बघतसुद्धा नव्हती. फक्त आमच्या तातूचं काम संपलं की आता तो मागचं दार बंद ठेवत असे. आमच्या इरली काकूंची सुद्धा वाड्याला आठवण येत होती. त्या जाताना आजीच्या पाया पडून आम्हा सगळ्या पोरांना जवळ घेऊन खूप रडल्या होत्या. त्यांनी मी लहान असूनसुद्धा आपला मान सोडून चक्क माझी क्षमा मागितली होती. जेव्हा त्या निघाल्या तेव्हा त्या आजीला म्हणाल्या होत्या की आये मी सातमाईंचं शेवटचं दर्शन घेऊ का. तेव्हा त्यांच्या हातात आमच्या देवघरातली अंबाआईची मूर्ती देत आजी शांतपणे म्हणाली की पोरी इरले, जोपर्यंत सातमाई सखाला त्या अंधारातनं बाहेर काढत नाही तोपर्यंत तूच काय वाड्यातलं कोणीही त्यांच्या पाराजवळ फिरकणार नाही. राहू दे त्यांना सखारामसारखं एकटं त्या पारावर. नंतर मीच फक्त माझ्या मनावरचा ताण सहन न होऊन अनेक वेळा सातमाईंच्या पारावर जाऊन रडले होते आणि ते कुणालाही माहिती नव्हतं. आता त्यावेळी दुःखील एक आश्चर्य घडलं होतं. पूर्वी काय व्हायचं, आमच्या आयांपैकी जिची पाळी सातमाईंना जेवण ठेवायची असे ती समजा जेवण ठेवायला विसरली किंवा जेवण ठेवायला उशीर झाला की लगेच त्या काकूच्या चुलीवरचं कोरड्यास उतू जायचं किंवा अचानक त्या काकूचं अंग गरम होऊन त्यांना ताप आल्याची भावना व्हायची. पण आता काय झालं होतं, 1.25 महिना सातमाई उपाशी होत्या पण कुठल्याही काकूला काहीही झालं नव्हतं किंवा कोणाच्या चुलीवरचं कोरड्यास उतू गेलं नव्हतं, तव्यावरची भाकरी करपली नव्हती. म्हणजे याचा अर्थ सातमाईंनी आमच्या आजीचं रागवणं मान्य केलेलं होतं. आमचे रामदास काका इरली काकूंना आणि पोरांना घेऊन अचानक कोल्हापूरला राहायला निघून गेले तेव्हा नाही म्हटलं तरी गावात त्याबद्दल चर्चा झाली. विशेषतः किन्ना काकांनी अगदी वाड्यात येऊन आजीजवळ चौकशी केली. आजीनी सगळ्यांना काकूंच्या तब्येतीचं कारण सांगितलं, खरं कारण सांगणं टाळलं. मुंगळ्या मात्र बस्त्याला म्हणाला होता का बा एकदा का मी दाजीचा वाडा जिमिनी घेतल्या का सरळ कोल्हापूरला जाऊन त्या आबाजवळ रामदासच्या हितल्या जमिनीचा सौदा करून घेणार. आता आमच्या सातमाईंना आजीच्या सांगण्यावरनं वाड्यानं उपाशी ठेवलं तरी आमच्या सगळ्यांच्या माझघरात कुजबूज झाली होती की आमच्या आजीचा हा अट्टहास सखाला त्या अंधारातून बाहेर काढून त्याला मोक्ष मिळावा यासाठी होता. ठीक आहे. आमचा वाडा देखील आजीच्या अट्टहासावर काही न बोलता गप्प बसला होता. पण आमच्या आया आणि स्वतः आत्यासुद्धा मनातनं धास्तावलेली होती. त्यातच एक भयंकर घटना घडली. एकदा मध्यरात्री आम्हाला इरली काकूंच्या माझघरातून एकदम आमच्या सखाचा भयंकर भेसूरपणे रडण्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. आमचा सगळा वाडा खडबडून जागा झाला. सगळेजण धावत पळत उठून ओसरीवर जमले. आजीनं चटकन त्या समोरच्या दाराला कडी घातली. सखा रडत रडत म्हणाला, आज्जे मला या अंधारातून बाहेर काढ, मला इथे फार भीती वाटतेय. आज्जे आई आणि बा कुठे आहेत ग. आज्जे अगं आज्जे ये ना, मला इथनं बाहेर काढा की ग. त्यावेळी आम्ही सगळेजण अगदी प्रेतवत होऊन ते सखाचं रडणं बोलणं ऐकत होतो. सखा रडत रडत सगळ्यांना हाका मारत होता. आम्ही नंतर भानावर येऊन ढसाढसा रडायला लागलो. तसे शिवा काका म्हणाले, आये मी आज जाऊन बघतो. आजी म्हटली, नको शिवा, अरे आत आपला सखा नाही आहे, तो सखाचा झापाट आहे आणि अशावेळी तिथं जाणं धोक्याचं आहे. एवढं शिवा काकांना बोलून आजी जोरात म्हणाली, लेकरा सखा
पोरा, तू सातमाईंना तुला त्या अंधारातनं बाहेर काढायला सांग रे. आणि लगेच तिथे शांतता पसरलेली होती. सखाच्या या रडण्याच्या घटनेनंतर आजी म्हणाली की ह्यापुढे ही खोली कोणी उघडायची नाही, की सखाला जेवण बिवण ठेवायचं नाही. मग पुन्हा रामदास काकांच्या दरवाज्याला कुलूप लावलं गेलं. नंतर कधी कधी त्या खोलीतनं सखाचं रडणं, कसले विचित्र आवाज ऐकू येतच होते. त्यामुळे आता आम्ही पोरं घाबरून सहसा ओसरीवर एकटं राहत नव्हतो. आमचं घाबरणं आजीच्या लक्षात आल्यानंतर ती कधी ओसरीवर बसली की रामदास काकांच्या त्या बंद दाराला टेकून बसत असे. वाड्यातल्या या सगळ्या घडामोडीत आमचे रामदास काका 4 वेळा वाड्याकडे येऊन सगळ्यांना भेटून गेले. तेव्हा त्यांना कोणी ते सखाचं रडणं सांगितलं नाही. आमचे काका वाड्यातून जाताना प्रत्येक वेळी आजीचा हात धरून पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणत, आये हे सगळं कधी संपणार आहे ग? मी तुम्हा कोणाशिवाय असं राहू शकत नाही ग. त्यावेळी आजीबरोबर आम्ही सगळे रडत होतो. त्या वाईट काळी आमच्या वाड्यात रडणं भरलेलं होतं. त्यावेळी सखाचं ते वेळी अवेळी रडणं ऐकून आमच्या आयांची आणि आत्याची आजीच्या नकळत कुजबूज झाली की सखा अडकला ही गोष्ट खरी असली तरी आजीनं जागृत सातमाईंना उपाशी ठेवून नंतर सखाबद्दल जर काही घडलंच नाही तर त्यांना त्यांच्या पारासह जाळून टाकायची धमकी दिली होती. या गोष्टीला आता 1.5 महिना होत आला होता आणि अजून तरी काही न घडता सखा तिथे रडतच होता. त्या रडण्याचा अर्थ सातमाई अजून शांत बसल्या होत्या. त्यामुळे आमच्या आया आत्या अस्वस्थ झालेल्या होत्या. आता त्यांचंसुद्धा बरोबर होतं ना. त्या सगळ्यांचे संसार मुलाबाळांनी भरलेले होते आणि सातमाईंचा कोप म्हणजे काय हे सखाच्या प्रकरणावरनं त्या सगळ्यांना जाणवलं होतं. जरी आमच्या इरली काकू आणि आबांचा वाडा सातमाईंचे नियम चुकले होते तरी सातमाईंनी सखाला असं जाऊ न देता सांभाळायला हवं होतं, तर त्यांनी ते न करता उलट त्याला काळोखात अडकून ठेवलं. हे खरं तर कोणाला पटत नव्हतं. त्यामुळे आजीचं रागवणं रास्त असलं तरी आमच्या आया आम्हा पोराबाळांसाठी सातमाईंचा राग ओढवून घ्यायला घाबरत होत्या. आमच्या आत्याचे सुरेश रमेश दूर होते, तीही त्यामुळे धास्तावली होती. आणि आजीला काही सांगावं तर आजी काही ऐकायला तयार नव्हती. त्यात काय झालं, आमच्या मंजीला गोवर आला. हा गोवर संसर्गजन्य असल्यामुळे आम्ही सगळी पोरं गोवरानं आजारी पडलो. त्याच वेळी आमच्या शिवाकाकांचा मुरली शिरगुप्पी येऊन भरवेगात येणाऱ्या ट्रक खाली येता येता थोडक्यात वाचला. तर यमी एकदा दौलती काकांच्या भरलेल्या हौदातच जाऊन पडली. वेळीच हे दौलती काकांच्या लक्षात आलं, त्यामुळे तिच्यावरचा वाईट प्रसंग टळला. तसं पाहता गोवर येणं ही एक सामान्य घटना होती. आणि ह्या मुरलीला एक वाईट सवय होती. तो एखादा ट्रक किंवा ST येताना दिसत असली तरी घाईघाईत रस्ता पार करी, त्यामुळे ते प्रकरण घडलं. तर मूर्ख यमी हौदात किती पाणी आहे हे पाहायला वाकली. ती इतकी वाकली की तिचा तोल गेला, ती हौदात पडली. पण या सगळ्या घटनांचा संबंध आमच्या आईंनी सातमाईंना उपाशी ठेवण्यामुळे असं घडलंय असा लावला. त्यांनीच आम्हा सगळ्यांना सांभाळलं असं त्यांना पक्क वाटत होतं. आणि त्या सगळ्या जणींनी आजीच्या नकळत शिवाकाकांना त्याबद्दल सांगितल्यावर त्यांनाही ते पटलं. ते सरळ आजीकडे गेले, धीर करून म्हणाले, आये असं गेलेलं कोणी परत येत नाही. सखा अडकलाय म्हणून तू सातमाईंचा पार जाळायचा म्हणतीयस. तू वाड्यातल्या बाकीच्या पोराबाळांचा विचार कर ना. तशानं तू आमच्या पोराबाळांना घालून बसशील. अगं त्यांच्या रक्षणाचा पदरच तू काढायचं ठरवलंयस. आणि आता 2 महिन्याला फक्त 15 दिवस बाकी आहेत तरी अजून काही घडलं नाही. तरी आम्हा सगळ्यांना वाटतंय तू आपला हट्ट सोडून सातमाईंना जेवू घालावं. तशी आजी एकदम ओरडली, शिवा मी आता जे काही वागतेय ते कोणाच्या मोक्षासाठी वागतेय. लेकरा आपला सखा गेला, मी फक्त सातमाईंजवळ जाऊन अनेक वेळा रडले होते, पण त्यावेळी मी त्यांना काहीही दोष दिला नव्हता. त्यावेळी मी त्यांना जेवणखाण देत होतेच ना. त्या इरलीनी एवढा त्रागा केला तरी ती आमचीच चुकी म्हणून मी तिलाच दोष देत आले. त्यावेळीसुद्धा मी सातमाईंना काही न बोलता मी फक्त त्यांच्यासमोर रडत राहिले होते. तरी आता सगळं झाल्यानंतर तो लहानगा जर मोक्ष न मिळता अडकलाय तर त्यांनी ते त्यांचंच लेकरू म्हणून त्याला सोडवायला नको का? शिवा, अरे जर इरलीला आपला अंधारात अडकलेला लहानगा दिसला नसता तर कदाचित आता ती आपलं दुःख थोडंफार विसरून सामान्यपणे जगलीसुद्धा असती. तर नाही,
तिला त्यांनी सखाचं अडकणं वारंवार दाखवून तिलाही छळत ठेवलं. तसंच त्या सखाला अजून छळत आहे. सखा जाणार हे नागोला माहिती होतं, पण त्याचा असा छळ करतील हे त्याला माहिती नव्हतं ना. आजी थांबली तेव्हा आम्ही सगळेजण तिचं बोलणं खाली मान घालून ऐकत होतो. जरा दम घेऊन ती पुन्हा म्हणाली, शिवा, हा वाडा सातमाईंचा पार बांधला तेव्हा त्यांच्या नावानं हा वाडा बांधला गेला होता. नंतर त्यांची पोरं बाळं सातमाईंच्या कृपेवर जगत आली. आता काही अपघात झाले ते त्यांच्या कक्षेबाहेर गेल्यानंतर झाले. शिवा, जर त्यांनी माझ्या वाड्याला सांभाळायचं नाही असं ठरवलं तर मी का सांभाळीन बसू त्यांना. मी जे काही सातमाईंबरोबर केलं आहे आणि पुढे करणार आहे त्यामुळे त्या रागवल्या तर त्यांना काय शिक्षा करायची ती शिक्षा त्या मला करतील. तुमच्या कोणाच्या केसालाही मी धक्का लावू देणार नाही. आणि समजा तसं काही घडलं तर मी त्यांच्या नावाचा वाडासुद्धा पाडून टाकीन आणि इथं न राहता तुम्हा सगळ्यांना घेऊन कोल्हापूरला निघून जाईन. त्यावेळी आजीचं ते निर्वाणीचं बोलणं ऐकून शिवा काकाबरोबर आमचा सगळा वाडा गप्प आपापल्या चुलीकडे निघून गेला. पण ह्यानंतर आमच्या आयाने आणि आत्यानं आजीच्या नकळत एक केलं होतं. त्या आपापल्या पोराबाळांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचा स्वयंपाक झाला की सातमाईंच्या नावानं हळूच जेवण काढून झाकून ठेवायला लागल्या. आता हे सगळं आजीच्या नकळत आमच्या आया आपापल्या चुलीजवळ बिनधास्त ठेवू शकत होत्या, पण माझ्या आनंदी आत्याची पंचायत झाली. कारण आता आजी तिच्याच जवळ असल्यामुळे तिला सातमाईंना चोरून जेवण ठेवता येईना की त्यांच्या नावानं पणती पेटवून ठेवता येईना. आपली ही अडचण तिने माझ्या आईला सांगताच माझी आई तिला म्हणाली, आनंदी अक्का, तू काय कर, तू जेवायला बसलीस ना की अगोदर एक घास सातमाईंच्या नावानं काढ, ताटातच बाजूला ठेव, त्यांना तो पोचेल. आणि आत्याला ते पटलं. नंतर आत्या काय करायला लागली, आपल्या ताटातच एक घास काढून सातमाईंच्या नावानं बाजूला ठेवायला लागली होती. तेव्हा बिचाऱ्या आजीच्या ते काही लक्षात आलं नव्हतं. आणि हे सगळं सातमाईंनी 1.5 महिना उपवास काढल्यानंतर घडलं होतं. आता 1.5 महिना उपवास काढलेल्या सातमाई देखील आपल्या सोनांच्या ह्या वागण्यावर खुश झालेल्या असाव्यात, नाहीतरी इतके दिवस उपवास कोण काढणार ना. आणि नंतर सगळं काही आश्चर्यजनक असं भरा घडत गेलं. आता सातमाई राहणार का नाहीत या आजीच्या निर्णयाला फक्त 15 दिवस बाकी राहिले आणि त्यामुळे आमचा वाडा कमालीचा धास्तावलेला होता. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण आहे, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.